नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। तर पहा, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा जी आजच्या तारखेला झाली होती 4 फेब्रुवारी 2024, तर इयत्ता तिसरीचं आपण पेपर सोल्युशन मराठीचं पाहिलं आहे, माध्यम मराठीचं पेपर सोल्युशन पाहिलं, पण तो पेपर फार ब्लर होता। तर पहा, हा पेपर जो तुमच्यासारखंच एका सबस्क्रायबरनं मला पाठवलेला आहे। पहा, आपण जे क्वेश्चन सॉल्व केले ते अगदी बरोबरच असणार आहेत, कारण इथे पहा, हा जो काही अशुद्ध शब्दाचा प्रश्न होता यामध्येच मला थोडंसं कन्फ्युजन होतं। पतंग हे शुद्ध आहे, बक्षीस अशुद्ध आहे, साहित्यिक शुद्ध आहे, निसर्ग अशुद्ध आहे, पिशवी अशुद्ध आहे आणि कौतुक अशुद्ध आहे। म्हणजे आपलं उत्तर हे अगदी बरोबर आहे विद्यार्थ्यांनो। तर आता आपण वेळ न वाया घालवता गणिताचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर हा क्लिअर पेपर देखील तुम्ही पॉज करून चेक करू शकता। त्यानंतर पहा, तर आता पाहूयात गणिताचं पेपर सोल्युशन। तर गणिताला 50 प्रश्न असतात आणि 100 गुणाचा हा पेपर असतो। 26वा प्रश्न पहा, अपूर्णांक व त्याचे वाचन यांची योग्य जोडी कोणती? तर आपल्याला योग्य जोडी विचारले आहे। तर पहा, 3/7 आहे, 3/7 ही अगदी करेक्ट लिहिलेलं आहे, म्हणजेच हीच योग्य जोडी आहे। तर पहा, इथे 6/8 आहेत, तर इथे 8/6 लिहिलं आहे, म्हणजे चुकीचं आहे। 4/2 हे चुकीचं आहे। 5/9 असं लिहिलं आहे, ते देखील चुकीचं आहे, म्हणजेच एक नंबरचाच पर्याय अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो। पाहूयात पुढील प्रश्न 27वा, खालपैकी कोणत्या संख्येत 4ची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? विद्यार्थ्यांनो, तुम्हाला नेहमी सांगत असते, एकक स्थानातील अंकाची स्थानिक किंमत ही सर्वात कमी असते। मग 4 हा अंक एकक स्थानिक कुठे आहे पर्यायामध्ये पाहायचा आहे। तर इथे पहा, शतकामध्ये, इथे दशकामध्ये, इथे देखील शतकामध्ये आणि इथे आहे एककामध्ये, म्हणजे 4 नंबरचाच पर्याय हे अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो। पाहूयात पुढील प्रश्न, संस्कार 608 ही संख्या लिहिताना 0 लिहिण्यास विसरला। 608 ही संख्या लिहिताना तो काय केला? 0 लिहिण्यास विसरला। तर तयार झालेली संख्या कितीने कमी होईल? मग कोणती संख्या तयार झाली? 68। मग कितीने कमी झाली हे काढण्यासाठी आपल्याला 608 मधून 68 वजा करावे लागतील। 8तून 8 गेले 0, 10तून 6 गेले 4, हातचा 1, 6तून 1 गेलं 5, 540 ती संख्या कमी झाली आहे। मग पहा कुठे दिलेलं आहे? एक नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? तर आपल्याला म्हणलेलं आहे 2 अंकी संख्यामध्ये 2 अंकी संख्या कोणत्या आहेत? 10 ते 99, म्हणजेच 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत आणि ते आहेत 10 ते 99। तर पहा, आपल्याला 10 ते 99 न म्हणता 2 अंकी संख्यामध्ये विचारलं आहे, फक्त गोंधळून टाकण्यासाठी अशी शब्दरचना केली असती विद्यार्थ्यांनो। तर आपल्याला माहिती आहे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, तर 10 ते 99 मध्ये 2 कमी करायचं आहे, कारण 100 मध्ये 2 शून्य आहेत विद्यार्थ्यांनो। मग हे 2 कमी केल्यानंतर किती येणार? उत्तर 9। मग 10 ते 99 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो? 9 वेळा। 4 नंबरचा पर्याय पहा अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं। त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालपैकी कोणती आकृती बंदिस्त आहे म्हणलेलं आहे? बंदिस्त असलेली आकृती आपल्याला शोधायची आहे। तर पहा, 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर पहा, ब ही बंदिस्त नाही आहे। त्यानंतर पहा, क बंदिस्त आहे आणि 4 नंबरचा पर्याय हे देखील चुकीचं आहे, म्हणजेच अ आणि क योग्य। मग पहा, अ आणि क योग्य कुठे दिले पर्यायामध्ये? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो। त्यानंतर पाहूयात पुढील प्रश्न, अकोले तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास बुधवारी 240, गुरुवारी 307 व शुक्रवारी 125 विद्यार्थ्यांनी भेट दिली। तर प्रदर्शनाला एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? एकूण म्हणलेलं आहे, म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे? बेरीज 240 अधिक 307 अधिक 125। मग पहा, 7 आणि 5 12 2, हातचा 1, 4 आणि 1 5 आणि 2, 4 आणि 1 5, 6 7, 7 आलेले बेरीज, 2 आणि 1 3 आणि 3 6, म्हणजे 672 विद्यार्थ्यांनी एकूण भेट दिलेली आहे। मग पहा, 672 आहे 2 नंबरच्या पर्यायामध्ये, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेत? उतरता क्रम म्हणलेला आहे आपल्याला, म्हणजेच काय? मोठ्यापासून लहानापर्यंत। मग पहा, सर्वात मोठी संख्या पाहायची आपल्याला 907, 977 याच्यापेक्षा मोठी आहे, मग हे चुकीचं आहे। 505, 550, पहा 555 ही मोठी आहे, 567 त्यापेक्षा मोठी आहे, म्हणजेच हे काय आहे? चढता क्रम दिलेला आहे। तर आपल्याला उतरता क्रम शोधायचा आहे। तर पहा पुढील पर्याय 336, 463, पहा लहान आहे, पूर्ण मोठी आहे, म्हणजे हे देखील चुकीचं असणार आहे। 843, 817,
769 697 हे अगदी बरोबर आहे. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पहा पुढील प्रश्न, एका संख्येचा पावभाग 24 आहे तर ती संख्या कोणती? तर इथे आपल्याला पावभाग म्हणलेलं आहे. मग 1/4 म्हणजे काय असतं? पावभाग. मग ज्यावेळेस आपल्याला पावभाग दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? फक्त 4 गुणायचं आहे. मग पहा 4 × 16 = 6, हातचा 1, 4 × 2 = 8 आणि 1 9. म्हणजे उत्तर काय आपलं? 96. तर ती संख्या कोणती असणार? 96. 1 नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 35वा प्रश्न, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. तर पहा 18 9 180 दिले आहे, हे चुकीचं आहे. 18 9 किती असतं? 162. 12 5 125 दिले, हे देखील चुकीचं आहे. 12 5 60 येतं. 14 चौक 56 हे अगदी बरोबर आहे. 15 7 150 हे देखील चुकीचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. 36वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट नाही म्हणलेलं आहे. मग पहा कपाटाचा पृष्ठभाग सपाट असतो, याचा देखील पृष्ठभाग सपाट असतो. मोबाईलचा, चेंडूचा पृष्ठभाग सपाट असतो का? नाही, तर वक्र असतो. म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं. हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 1 सहस्त्र बरोबर किती दशक? तर पहा इथं विचारलेलं आहे 1 सहस्त्र म्हणजे किती दशक? 1 सहस्त्र म्हणजे 1000 असतं. 1 सहस्त्र म्हणजे किती असतं? 1000. मग किती दशक विचारलेलं आहे, दशकामध्ये सांगायचं आहे म्हणून आपल्याला भागिले 10 करायचं आहे, कारण दशक म्हणजे 10. हे 2 शून्य कॅन्सल झाले, म्हणजे राहिले किती? 100. म्हणजे 2 नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या रेषाखंडाची लांबी सर्वात कमी आहे? तर पहा 4 सेमी, 8 सेमी, 6 सेमी, 9 सेमी, 4 सेमी सर्वात कमी, म्हणून त्यालाच टिक करायचं आहे. अगदी सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्न पाहूयात आता 39वा, खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 2.5 मीटर बरोबर 250 सेमी दिलेलं आहे. 2.5 मीटर म्हणजे किती असणार आहे? 250 सेमी. हे अगदी बरोबर आहे, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतं. हे बरोबर आहे. 5 किलोग्रॅम म्हणजे 5000 ग्रॅम, हे देखील अगदी बरोबर आहे. त्यानंतर पहा 4.5 लिटर 4750 मिलीलिटर दिले, हे चुकीचं आहे विद्यार्थ्यांनो, कारण 4750 म्हणजे किती होतं? 4.5 लिटर होतं. 6.5 तास म्हणजे 390 मिनिट दिलं आहे. पहा 1 तासामध्ये 60 मिनिटे असतात आणि 6 तासामध्ये किती मिनिट येणार आहेत? 6 6 36, 360 आणि वरचे 30 मिनिटे, कारण साडे म्हणजे काय? अर्धा तास असतं, म्हणजे 390 मिनिट. हे देखील अगदी बरोबर आहे. म्हणजेच कोणतं चुकलेलं आहे? 2 नंबरचं पर्याय हे चुकीचं आहे आणि यालाच तुम्हाला टिक करायचं होतं, कारण तुम्हाला चुकीच्या जोडीचा पर्याय शोधायला सांगितलं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, अहमदनगरहून साताऱ्याला जाण्यास 6 तास लागतात, त्याच्या निम्मा वेळ म्हणजे याचा अर्ध करायचा आपल्याला 3 तास अहमदनगरहून बीडला जाण्यास लागतो. तर अहमदनगरहून बीडला जाण्यास किती वेळ लागेल? अहमदनगरहून बीडला जाण्यास किती वेळ लागतो म्हणलेलं आहे. मग आपल्याला इथे माहिती आहे निम्मा वेळ लागतो म्हणून सांगितलेलं आहे, म्हणजेच काय? 3 तास. मग आता पर्यायामध्ये पाहूयात आपण 180 मिनिट. तर हा मिनिटामध्ये आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे. 1 तासामध्ये 60 मिनिटे असतात, तर 3 तासामध्ये किती मिनिट असणार आहेत? 6 × 18 180 मिनिट. म्हणजेच 1 नंबरचंच पर्याय हे अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे विद्यार्थ्यांनो. 180 मिनिट म्हणजेच काय? 3 तास. आणि इथे आपल्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे निम्मा वेळ लागतो, मग 6 तासाचा निम्मा किती असतो? 3 तास. म्हणून 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूयात आता आपण, घन व इष्टिकाचितीच्या कडांची संख्या अनुक्रमे किती असते? तर पहा घन आणि इष्टिकाचिती, तर लाईव्ह व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुमचं हे रिव्हिजन नक्की झालं असणार आहे. घन आणि इष्टिकाचिती यांचे कडा, कोपरा आणि पृष्ठभाग याची माहिती मी तुम्हाला दिली होती. तर घनाला किती कडा असतात? 12 आणि इष्टिकाचितीला देखील 12च असतात. मग 12 12 आपल्याला कडांची संख्या अनुक्रमे म्हणले, दोघांना देखील 6 पृष्ठ, 12 कडा आणि 8 कोपरे असतात. मग 12 12 हे उत्तर अगदी बरोबर 4 नंबरच्या पर्यायामध्ये दिले, तेच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा 42वा, खालीलपैकी कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येस 2 3 5 आणि 10 ने निशेष भागतो? पहा विभाजकाची कसोटी आपल्याला इथे वापरायची आहे. 2 3 5 आणि 10. पहिलं पर्याय 945 ही संख्या दिली आहे, तर याला समसंख्या असल्याने याला 2 भाग जाणार आहे. 3 भाग जाईल का? पहा बेरीज करून आपल्याला पाहायचं आहे. 5 आणि 4 9 आणि 9 9 18, 3 देखील याला भाग जाणार आहे. 5 जाईल का? नाही. 10 देखील जाणार नाही, कारण 5ची कसोटी काय? एककामध्ये 5 किंवा 0 असायला हवं. 10साठी देखील एकामध्ये 0 असायला हवं. मग पहा याला 2 आणि 3 जाणार आहे, 4 आणि 5 जाणार नाही, तर इथे 5 0 आहे. मग 6 आणि 5 किती झालं? 11. मग याला 3 जाणार नाही. 2 जाईल, 5 जाईल आणि 10 जाईल, परंतु 3 याला भाग जाणार नाही, म्हणून हे देखील पर्याय आपल्याला घेता येणार नाही. 3 × 60 पहा इथे 6 आणि 3 9,
आणि एककामध्ये 0 आहे म्हणजे ही संख्या सम आहे. 2 याला भाग जाणार आहे, 3 देखील भाग जाणार आहे, 5 देखील जाणार आहे आणि 10 देखील भाग जाणार आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे. शेवटचा पर्याय देखील आपण पाहूयात. 2 आणि 4 6, 6 आणि 5 11 यांची बेरीज 11 झालेली आहे म्हणजे त्याला 3 जाणार नाही. म्हणजे 3 नंबरचंच पर्याय हे अगदी बरोबर आहे. फक्त तुम्हाला विभाजकतेच्या कसोट्या इथे लावून हे प्रश्नाचं उत्तर शोधायचं होतं. पुढील प्रश्न 17°-23 17°-23 वजा किती सांगितलेलं आहे 11°-23 बरोबर किती. छेद समान आहे म्हणजेच अंशांची इथे वजाबाकी होणार आहे. 17तून 11 गेले, किती राहिले? 6 राहिले. 6/23 हे असणार याचं बरोबर उत्तर. पहा इथे बरोबर उत्तर कुठे दिलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. प्रश्न 20 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल? तर पहा चौरसाकृती बाग आहे असं आपल्याला माहिती दिलेली आहे. मग 20 मीटर बाजू आहे, चौरस असल्यामुळे काय असणार आहे? याच्या सर्व बाजू सारख्याच असणार आहेत आणि बागेभोवती दुपदरी तारेचे कुंपण घालायचे म्हणजे परिमिती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस एक पदर आपण कुंपण घालू त्यावेळेस एक परिमिती ही पूर्ण होणार आहे. म्हणजेच आपल्याला आधी चौरसाची परिमिती काढायची आहे. मग चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू म्हणजे 4 गुणिले 20. मग पहा 4 दोन्ही 8, 80 होणार आहे. 80 मीटर होणार आहे. एक परिमिती म्हणजेच एक पदरी कुंपण घालण्यासाठी 80 मीटर तार लागेल. मग असंच आपल्याला दुपदरी म्हणजेच 2 पदरी कुंपण घालायचे आहे. याचे डबल आपल्याला करायचं आहे. 8 दोन्ही 16, 160 मीटर लांबीची तार लागणार आहे. मग पहा 160 मीटर उत्तर कुठं दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. ज्यांनी 4 नंबरच्या पर्यायाला टिक केलं त्यांचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे परिमितीवर आधारित हा प्रश्न होता. पुढील प्रश्न पहा. 37 पेन 7 मुलांना समान वाटले तर किती पेन शिल्लक राहतील? तर इथे आपल्याला वाटलेलं आहे. तर इथे पहा 37 पेन 7 मुलांना समान वाटलेलं आहे म्हणजे आपल्याला भागाकार करायचे आहे. 37 भागिले 7 करायचे आहे. 7×5 35 आणि बाकी किती राहिले? 2. मग किती पेन शिल्लक राहतील? 2. एक नंबरचं पर्याय हे बरोबर आहे. भागाकार करून तुम्हाला याचं उत्तर शोधायचं होतं. पुढील प्रश्न पहा. खालपैकी एकूण किती विधाने बरोबर आहेत? त्रिकोणाला 3 बाजू 3 शिरोबिंदू 2 असतात. हो अगदी बरोबर आहे. चौरसाचे सर्व कोण लघुकोण असतात का? नाही, हे चुकीचं वाक्य आहे. कारण चौरसाचे सर्व कोण काय असतात? काटकोन असतात. काटकोनापेक्षा लहान कोणाला विशाल कोण म्हणतात? तर पहा हे देखील वाक्य चुकीचं आहे. काटकोनापेक्षा लहान कोणाला आपण काय म्हणतो? लघुकोण म्हणतो. हे देखील वाक्य चुकीचं आहे. त्रिकोणाला 4 कोण असतात म्हणलेलं आहे. त्रिकोणाला 4 कोण असतात का? नाही, 3च कोण असतात. म्हणजे 3. हे देखील वाक्य अगदी चुकीचं आहे. आपल्याला विचारले किती विधाने? अगदी बरोबर आहे. एकच विधान इथे बरोबर आहे. मग पहा एक कुठं दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न आहे. सन 2022ची सुरुवात शनिवारने झाली असेल तर 3 जानेवारी 2023 रोजी कोणता वार असेल? तर पहा सन कोणता दिलेला आहे आपला? 2022. तर हा सामान्य आहे का लीप वर्ष आहे? सामान्य आहे. 4च्या पाड्यामध्ये 22 येत नाही. मग पहा 2022ची सुरुवात शनिवारने म्हणजेच 1 जानेवारीला कोणता वार आहे? शनिवार आहे असं आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि आपल्याला विचारले 3 जानेवारी 2023 रोजी कोणता वार असेल? मग पहा सारख्या तारखेचा वार जर पुढील येणाऱ्या वर्ष हा सामान्य असेल तर फक्त आपल्याला पुढचा दिवस घ्यायचा असतो. म्हणजेच पुढच्या वर्षी 1 जानेवारी 2023ला 1 जानेवारी 2023ला कोणता वार असणार आहे? रविवार असणार आहे. परंतु आपल्याला 3 तारखेचं विचारलेलं आहे. रविवार नंतर सोमवार 2 तारखेला असणार आहे आणि मंगळवार हा 3 तारखेला असणार आहे. म्हणजेच 3 जानेवारीचा वार कोणता आहे? मंगळवार. पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पाहूयात. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? तर इथे त्रिकोणाची संख्या तुम्हाला मोजायची आहे. तर पहा आपल्याला त्रिकोण मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6, हा एक 7, हा एक 8 9 10 आणि हे 11. तर अशा प्रकारे या आकृतीमध्ये 11 त्रिकोण आहेत विद्यार्थ्यांनो. मग 11 पहा 1 नंबरच्या पर्यायामध्ये दिले आहेत. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. 49वा खालीपैकी गटातनं बसणारा अपूर्णांक कोणता आहे? मग पहा पर्याय काय काय आहेत? 7/21, 19/12, 13/39 आणि 9/26. मग पहा हे सर्व अपूर्णांक आपल्याला वेगळे दिसत आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे? छोटं रूप काढायचं आहे. 7 1 7, 7 3 21 म्हणजे त्याचं छोटं रूप 1/3 आले. 19 पहा इथे 1/12 दिलं. याचं आपल्याला
पुढे छोटं रूप करता येणार नाही, कारण दोन्ही एकमेकाच्या पाड्यात येत नाहीत. मग त्यानंतर पहा 13 × 13, ते दोन्ही 26, 33 39 1/3. त्यानंतर पहा 9/26 देखील आपल्याला छोटं रूप करता येणार नाही. मग पहा या दोन्ही प्रश्नामध्ये या दोन्ही पर्यायामध्ये छोटं रूप आपल्याला करता येणार नाही, म्हणजे गटातनं बसणारा अपूर्णांक कोणता आहे हे काढता आपल्याला येणार नाही. इथे जर 27 दिलं असतं तर 9 × 9 9 × 27 झालं असतं, परंतु इथे पर्याय थोडे चुकलेत. या प्रश्नाचे तुम्हाला मार्क मिळून जातील विद्यार्थ्यांनो, मग कारण हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 50वा प्रश्न, खालीलपैकी सर्वात महाग वस्तू कोणती आहे? सर्वात महाग वस्तू आपल्याला सांगायची. महाग म्हणजे ज्याची किंमत सर्वात जास्त आहे ती वस्तू. मग इथे पहा अर्धा किलो शेंगदाणे 70 रुपये सांगितलेले आहे. अर्धा किलो शेंगदाणे 70 रुपये, तर 1 किलोची किंमत किती होणार आहे? 7 × 2 = 14, 140 रुपये होणार आहे. याची 1 किलोची किंमत 140 होणार आहे. आपण प्रत्येकाची 1 किलोची किंमत काढूयात. पाव किलो खोबरे 50 रुपये. पाव किलो म्हणजे चौथा भाग. मग 1 किलोचं काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? गुणिले 4 करायचे, म्हणजेच 5 × 20, 200 रुपये हा किलो झालेला आहे. 5 किलो साखर 200 रुपये झालेले. 5 किलोची किंमत दिली, म्हणजे 1 किलोची किंमत किती असणार आहे? भागिले 5 करायचं आहे आपल्याला. मग 200 भागिले 5 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 5 × 20 0 0 40 रुपये प्रति किलो साखर असणार आहे. 1.5 किलो साबुदाणा 120 रुपये. 1.5 किलो म्हणजे 1 आणि अर्ध्याची किंमत दिलेली आहे. मग पहा 1 आणि अर्ध्याची किंमत दिलेली आहे इथे, म्हणजेच 1 किलोची किंमत ही काय असणार आहे? 100पेक्षा कमी असणार आहे. म्हणजेच सर्वात जास्त किंमत कशाची आहे? पहा बरं, खोबऱ्याची किंमत सर्वात जास्त आहे. म्हणजे जास्त किंमत कशाची चालली आहे? खोबऱ्याची, 200 रुपये प्रति किलो. म्हणजेच महाग वस्तू कोणती असणार आहे? खोबरे. म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 11वा प्रश्न पहा, खालील पर्यायातील अयोग्य जोडी कोणती? पर्याय, तर ही आकृती आहे रेषाची, परंतु इथे लिहिलेलं आहे किरण, म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. त्यानंतर पहा हा लघुकोन आहे, इथे काटकोन दिले, ही देखील अयोग्य जोडी आहे. तर इथे पहा हा रेषाखंड आणि रेषाखंड लिहिले हे बरोबर आहे. त्यानंतर पहा हा विशालकोन लिहिले हे देखील बरोबर आहे, परंतु आपल्याला अयोग्य जोडी निवडायची होती, म्हणजेच अ आणि ब योग्य असं आपल्याला सांगायचं आहे. अ आणि ब पर्याय योग्य. फक्त अ आणि ब पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, पीटरला गायन स्पर्धेसाठी दुपारी 1:30 वाजता पोहोचायचे होते. 1:30 वाजता म्हणजेच किती? 1:30 परंतु तो पाऊण तास लवकर पोहोचला, तर तो किती वाजता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचला? तर पहा हा प्रश्न आपल्याला घड्याळाकडून व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर हे आहे 12, 1, 2 आणि हे 6. त्याला किती वाजता पोहोचायचे होते? 1:30 वाजता पोहोचायचे होते. 1:30 म्हणजेच तास काटा कुठे असणार आहे? 1 वर आणि मिनिट काटा 6 वर असणार आहे. परंतु पाऊण तास लवकर पोहोचला म्हणलेलं आहे. पाऊण तास म्हणजेच किती? 45 मिनिटे. मग 45 आधी आपल्याला मागं जायचं आहे. मग पहा हे आहे 45 मिनिटाचा वेळ. मग 45 मिनिटांनी हा मिनिट काटा कुठे असणार आहे? इथे 9 वर असणार आहे. मग हा तास काटा कुठे असणार आहे? हा 1च्या पुढे हाला असणार आहे, म्हणजेच 12:45 वाजलेलं असणार आहे त्याच्यातून. 12:45लाच आपण काय म्हणतो? 12:45. मग पहा बरोबर उत्तर कुठे दिलं आहे? 12:45. 2:15 चुकीचं आहे. 12:30 चुकीचं आहे. 12:45 हे अगदी बरोबर आहे. 1:15 देखील असणार नाही. 3 नंबरचंच पर्याय अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या पदावलीचे उत्तर बरोबर नाही? बरोबर नसलेलं आपल्याला सांगायचं, बरोबर असलेलं नाही सांगायचं, आपल्याला नसलेलं सांगायचं आहे. पहा पर्याय, 9 + 11 - 6 = 14. मग 9 आणि 11 यांची बेरीज किती होते? 11 × 9 = 20. 20मधून 6 गेले, किती येणार आहे उत्तर? 14. हे अगदी बरोबर आहे, हे बरोबर आहे. हा 8 + 10 × 5. तर भागोपयोगानुसार तुम्हाला आधी गुणाकार करावा लागेल. 10 × 5 = 50. 50 आणि 8 किती होते? 58 व्हायला हवं, परंतु इथे चुकीचं दिलेलं आहे. त्यानंतर पहा 63 / 3 भागाकार आधी करायचं आहे. मग 3 × 2 = 6, 3 × 1 = 3 + 6 = 27 हे बरोबर आहे. 5 × 7 = 35, 35 - 4 = 31 हे देखील बरोबर आहे. मग कोणते उत्तर बरोबर नाही म्हणलं होतं? म्हणजे 2 नंबरचंच पर्याय हे बरोबर आहे, कारण याचं उत्तर चुकीचं आलेलं आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, क्ष + क्ष + क्ष + क्ष बरोबर 75. तर क्षची किंमत 75 पेक्षा कितीने लहान आहे? क्ष किती वेळा दिलेलं आहे? 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा क्षची बेरीज केली आहे, म्हणजेच काय असणार आहे? 5 × क्ष बरोबर काय असणार आहे? 75. मग क्षची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 75ला 5ने भागावं लागेल. मग 5 × 1 = 5, 6 × 7 = 2 राहिलं, 5 × 5 = 25. म्हणजे क्षची किंमत किती आली आहे? 15 आली आहे.
मग ते 75पेक्षा कितीने लहान आहे असं विचारलेलं आपल्याला. मग 75मधून आपल्याला 15 वजा करावं लागेल. 5तून 5 गेले 0, 7तून 1 गेलं 6, म्हणजे 60ने कमी आहे असं आपल्याला सांगायचं आहे. मग 60ने कमी हे कुठं दिले पहा पर्यायामध्ये, 25ने, 50ने, 40ने, 60ने, 4 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं, कारण तेच त्याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो. तुमच्या हा प्रश्न लक्षात आला असणार आहे. पुढील प्रश्न पहा 55. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. तर पहा 3, 13, 33, 63 दिलेलं आहे. मग हे आधी आपल्याला समजून घ्यायचं की यांची मांडणी ही कशा प्रकारे केली आहे. मग 3मध्ये ज्यावेळेस आपण 10 मिळवू त्यावेळेस 13 येणार आहे. 13मध्ये जर तुम्ही पुन्हा 20 मिळवलं तर किती येणार आहे बेरीज पहा, 33 येणार आहे. मध्ये 30 मिळवायचं आहे. मग पहा 63 आलेलं आहे उत्तर. मग पहा 63 हे उत्तर आलेलं अगदी बरोबर आहे. मग 63मध्ये आता 40 मिळवावं लागेल आपल्याला. 3, 6, 4, 10, 103 हे यायला हवं. म्हणजे पर्यायाच्या ठिकाणी किती यायला हवं, 103 प्रश्नचिन्हाच्या जागी. 1 नंबरचं पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा 56. चित्ररूप माहितीचे वाचन करून विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्या पर्यायातून शोधायचे. फळे आवडणारी मुले दिली आणि फळांची नावे इकडे दिली आहेत. मग पहा आपल्याला आता प्रश्न वाचायचा आहे. तर पहा प्रश्न काय सांगितलं, अनेक बिया असलेली फळे आवडणाऱ्या मुलांची एकूण संख्या किती आहे. अनेक बिया असलेली फळे. मग अनेक बिया कशामध्ये असतात, पपईमध्ये अनेक बिया असतात, आंबामध्ये एकच बी असतो, पेरीमध्ये देखील अनेक बिया असतात आणि कलिंगडमध्ये देखील अनेक बिया असतात. मग पहा एकूण मुले किती आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6. मग 6, 7, 8, 9, 10 आणि हे किती आहेत पहा, 10 आणि 7, 17. मग पहा 17 मुले आहेत. मग पहा 17 मुले असे आहेत ज्यांना अनेक बिया असलेली फळे आवडतात. मग पहा 17 कुठे दिले, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा 57वा प्रश्न. खालील प्रश्नात रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. 5 शतक अधिक 255. 5 शतक म्हणजे किती असतं, 500. 500 अधिक 255 किती असणार आहे पहा, 5 आणि 2 7, 755 यांची बेरीज झालेली आहे. मग इथे चौकट दिले आणि पुढे 1 सहस्त्र वजा 245. 1 सहस्त्र म्हणजे किती आहे, 1000. पहा सहस्त्रच हा शब्द इथे परीक्षेमध्ये आलेला विद्यार्थ्यांनो, म्हणून सहस्त्र म्हणजे काय गोंधळून जायचं नाही आहे. 1 सहस्त्राचा अर्थ असतो 1000. मग वजा आपल्याला काय करायचं, 245. 10तून 5 गेले 5, हातचा 1. 10तून पुन्हा हे 5 गेले 5, हातचा 1 असणार आहे. आणि 10तून हे 3 गेले, किती राहिले 7. 755च इकडे देखील उत्तर आलेलं आहे. म्हणजे इथे काय लिहावं लागेल आपल्याला, बरोबरचं चिन्ह इथे मांडावं लागेल. चौकटीमध्ये कोणतं चिन्ह असणार आहे, बरोबर. जे 3 नंबरच्या पर्यायामध्ये दिलेलं आहे त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पाहूयात पुढील प्रश्न. 58वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे. कोणती रक्कम सर्वात जास्त आहे असं आपल्याला म्हणलेलं आहे. नाणी व नोटावर आधारित प्रश्न आहे हा. 10 रुपयाचे 2 नोटा म्हणजेच किती असणार आहे, 20 रुपये. व 5 रुपयाची 7 नाणी, 5 7 ते 35. या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागेल. म्हणजेच 55 रुपये इथे झालेले आहेत. 1 रुपयाची 80 नाणी म्हणजेच किती होणार आहे, 80 रुपये. 1 रुपयाची 80 नाणी म्हणजेच किती असणार आहे, 80 रुपये. 20 रुपयाच्या 5 नोटा, 2 5 10 म्हणजे 100 रुपये झालेलं आहे इथे. त्यानंतर पहा 5 रुपयाचे 6 नोटा, 5 सख्ख 30 रुपये आणि 2 रुपयाची नाणी आणि 2 रुपयाची 10 नाणी म्हणजे 10 दोन्ही 20. मग इथे एकूण बेरीज किती झाली, 50 रुपये. मग पहा कोणती रक्कम सर्वात जास्त आहे, 100 रुपये. म्हणजेच 2 नंबरचं पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पाहूया. 59वा प्रश्न पहा. सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात त्रिकोण व चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील म्हणलेलं आहे. मग इथे पहा 3 त्रिकोण वजा, मग इथे पहा 3 चौकोन वजा 3 त्रिकोण केले आणि उत्तर 4 4 4 आलेले. मग 4 हे उत्तर कोणकोणत्या संख्येच्या वजाबाकी केल्यानंतर मिळतं आपल्याला, 8तून 4 गेले 4 मिळतं, 6तून 2 गेले 4 मिळतं, त्यानंतर 5तून 1 गेल्यानंतर देखील आपल्याला 4 मिळतं. तर अशा प्रकारे हे आपल्याला अंक लक्षात घ्यायचे आहेत. मग इथे पहा पर्यायामध्ये आपल्याला कोणते कोणते अंक दिलेले आहेत. 8 4 दिलेलं नाही आहे, 9 आणि 3 यांची वजाबाकी 6 येते. 8तून 5 गेले 3 येतं, 4तून 1 गेलं 3 येतं, मग 6 आणि 2 हेच अगदी बरोबर असणार आहे. आणि 2 कारण इथे आपल्याला त्रिकोण आणि चौकोन हे अनुक्रमे सांगितलं होतं. मग 2 इथे आपल्याला मांडायचं आहे आणि 6 चौकोनाच्या ठिकाणी मांडायचं आहे. मग 6तून 2 गेले 4 4 4 हे उत्तर असणार आहे. म्हणजेच 2 नंबरचंच पर्याय बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 60वा प्रश्न. 569 या संख्येच्या पुढची विषम संख्या अंकात लिहा.
569 नंतर कोणती संख्या येणार आहे? 569 70 असणार आहे आणि ती सम आहे. त्यानंतर 571. मग 571 पहा कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. तेच असणार आहे बरोबर उत्तर. पुढील प्रश्न 61वा प्रश्न. खालपैकी कोणत्या आकृतीला 4 बाजू असतात? 4 बाजू असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. 4 बाजू असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात, ही असणार नाही. चौरस पहा, चौरसाला 4 बाजू असतात, बरोबर आहे, आणि आयताला देखील 4 बाजू असतात. ब आणि क योग्य. मग पहा पर्यायामध्ये ब आणि क योग्य कुठे दिलेलं आहे? ब आणि क योग्य 4 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून बारकाईने आपल्याला वाचन करायचं होतं, 4 नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं. पुढील प्रश्न पहा, संख्या विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी कोणती? अयोग्य जोडी म्हणलेलं आहे, पुन्हा आपल्याला चुकीचं पर्यायच निवडायचं आहे. 560. मग याची विस्तारित मांडणी काय असणार आहे? 500 अधिक 60 अधिक 0 असणार आहे. हे चुकीचं दिलेलं आहे. हेच बरोबर आहे पर्याय. पहिलंच पर्याय अगदी बरोबर आहे. तरी देखील आपण बाकीचे पर्याय पाहूयात. 429 400 अधिक 20 अधिक 9 हे बरोबर आहे. 728 700 अधिक 20 अधिक 8 बरोबर आहे. 245 200 अधिक 40 अधिक 5 हे देखील बरोबर आहे. म्हणजेच 1 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं होतं, कारण हीच आहे अयोग्य जोडी. 63वा प्रश्न. 10 किलोग्रॅम गुळाच्या ढेपेतून 4 किलोग्रॅम गुळ लापशी तयार करण्यासाठी वापरला तर किती ग्रॅम गुळ शिल्लक राहिला? 10 मधून 4 किलोग्रॅम वापरलेला आहे, म्हणजे 6 किलोग्रॅम हे गुळ शिल्लक राहिलेलं आहे. परंतु आपल्याला कशामध्ये विचारलं आहे? ग्रॅममध्ये. मग 1 किलोग्रॅम म्हणजे किती असतं? 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. तर 6 किलोग्रॅम म्हणजे किती असणार आहे? 6000 ग्रॅम असणार आहे. म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. म्हणून घाई करायची नाही. आपल्याला प्रश्न काय विचारलं हे नीट आपल्याला वाचायचं आहे. किलोग्रॅममध्ये असेल तर आपल्याला 6ला टिक करायचं आहे, परंतु आपल्याला ग्रॅममध्ये विचारलं, हे ग्रॅम येणार नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? हे चुकीचं होणार आहे. 4 नंबरचं पर्यायाला टिक करायचं आहे. म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे आणि समजून घेऊन उत्तर शोधायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 64वा. 303 गुणिले 0. तर इथे पहा गुणिले 0 दिले. कोणत्याही संख्येला जर आपण 0ने गुणलं तर उत्तर काय येतं? 0. म्हणजे 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं होतं. अगदी सोपा प्रश्न होता हा. पुढील प्रश्न पाहूयात. खालपैकी कोणत्या आकृतीचा अर्धा भाग छायांकित केलेला आहे? कोणत्या आकृतीचा अर्धा भाग म्हणलेला आहे? मग इथे पहा 1 2 3 4 4 भागापैकी 2 भाग रेखांकित केलेले आहेत. तर इथे पहा 1 2 3 4 5 6 7 8 8 भागापैकी 2 भाग रेखांकित केलेले आहेत. तर इथे 2 भागापैकी 1 भाग रेखांकित केलेला आहे. त्यानंतर पहा ड मधील ते पहा 4 भाग आहे, 4 त्रिक 12 12पैकी 4 भाग रंगवलेले आहेत, रेखांकित केलेले आहेत. आता छोटं रूप काढायचं आपल्याला. बेक बे बेदोनी 4 म्हणजेच हा अर्धा भाग आला. 1/2 म्हणजे काय? अर्धा भाग. बेक बे बेचोक 8 हा पाव भाग झालेला आहे. हा 1/2 आहे, हा अर्धा भाग आहे. त्यानंतर पहा 4 1 4 4 त्रिक 12 हा 1/3 भाग आहे. म्हणजेच कोणकोणत्या आकृतीमधील अर्धा भाग रंगवलेले आहेत? अ आणि क मधील. अ आणि क योग्य कुठं दिलेलं आहे पाहायचं आता आपल्याला. अ आणि क ब ड दिलेलं आहे चुकीचं आहे. अ आणि क हे अगदी बरोबर आहे. क येणार नाही, अ ब ड येणार नाही. 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं इथे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 66वा प्रश्न. रोहनजवळ 400 रुपये होते, त्यातून त्याने 20 रुपयाचा पेन, 400 मधून 20 रुपयाचा पेन, 245 रुपयाच्या वह्या व 125 रुपयाचे पुस्तक खरेदी केले. आता त्याची एकूण खरेदी किती आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 245 125 म्हणजे किती असतं? 125. 125 म्हणजे किती असतं? 125. तर रोहनने एकूण किती रुपयाची खरेदी केली? मग आपल्याला फक्त बेरीज करायची आहे. किती शिल्लक राहिलं नाही विचारलं, आपल्याला बेरीज करायची. किती खरेदी केली विचारलं आहे. मग 20 रुपयाचा पेन इथे आपल्याला मिळवायचं आहे. मग पहा 5 आणि 5 10 0, हातचा 1, 4 आणि 1 5, 6 7 8 9 आणि 3 390 रुपयाची त्याने एकूण खरेदी केलेली आहे. मग पहा पर्याय कुठे दिले? 390 4 नंबरच्या पर्यायामध्ये. तर त्याने किती रुपयाची खरेदी केली असं विचारलं होतं आपल्याला. म्हणून 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. 401 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरले तर ते अंकापासून तयार होणार आहेत 3 अंकी मोठ्यात मोठ्या व 3 अंकी लहानात लहान संख्येतील फरक किती? 401 हे अंक आपल्याला प्रत्येकी एकदाच वापरायचे. मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपल्याला मोठा अंक सर्वात आधी घ्यायचा आहे, त्यानंतर 1 0 नाही. मग आता लहानात लहान अंक आपल्याला तयार करायचे आहे. मग 0 पहिल्यासाने घेता येईल का? नाही, कारण त्या तसं केल्याने काय होणार आहे? 2 अंकी संख्या असते ती तयार होणार आहे. म्हणून आपल्याला 1 घ्यावं लागेल, मग 0 मग 4. माझ्यातील फरक आपल्याला सांगितलं. फरक म्हणजे काय? वजाबाकी. 10तून 4 गेले 6,
हातचा 1, एकातून 1 गेलं 0 आणि 4तून 1 गेलं 3. मग यांचे फरक किती आहे? 306. 1 नंबरचं उत्तर हे अगदी बरोबर आहे. पहा तिथेच दिलेलं आहे बरोबर उत्तर. त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. 68वा प्रश्न, खालपैकी एकूण किती उदाहरणांचे उत्तर योग्य नाही म्हणलेलं आहे? पाहतो. प्रत्येक प्रश्नामध्ये अयोग्य, योग्य नाही, चुकीचे असंच आपल्याला प्रश्न विचारला जातं. म्हणून प्रश्न नीट वाचायचे आहेत विद्यार्थ्यांनो. लगेच आपण घाई गडबड करायचं नाही आहे. तर पहा किती उदाहरणांचे उत्तर योग्य नाही म्हणलेले आहे. मग आता बेरीज आपल्याला पाहिजे की कोणाची चुकलेलं आहे ते पाहायचं आहे. 700 अधिक 94 794 हे बरोबर आहे. 9 7 63, मग 63 हे उलटं मांडलेलं आहे, हे उत्तर चुकलेलं आहे. यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा 48 भागिले 3, 3 1 3 येणार आहे आणि पुन्हा किती राहिले? 1 3 संग 18 म्हणजे 16 उत्तर यायला हवं. हे देखील उत्तर चुकलेलं आहे, याला देखील तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा वजाबाकी यांची. आता आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे. 59. मग पहा 14तून 9 गेले, वरचे 4 आणि इकडचे 5, 5 राहिलेले आहे. हातचा 1, 8तून 6 गेले 2, मग पहा 606, 625 उत्तर यायला हवं. हे उत्तर अगदी मोठं दिलं आहे. पहा ही संख्याच मोठी दिली आहे. वजाबाकी केल्यानंतर मोठी संख्या येईल का उत्तर? नाही. म्हणून हे देखील चुकलेलं आणि याला देखील तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणजेच कोणतेही उत्तर योग्य नाही आहेत. ब, क आणि ड. ब, क, ड म्हणजे 3. पहा इथे 1 2 3 अशा प्रकारे दिले आहे. म्हणजे 3 उदाहरणांचे उत्तर योग्य नाही. 3 पहा कुठे दिले? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर पहा 2 रुपये 50 पैसे म्हणजे किती पैसे? 1 रुपये म्हणजे 200 पैसे आणि वरचे पुन्हा 50 पैसे, 250 पैसे हे होणार आहे. 250 पैसे. पहा कुठे दिले? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. तेच असणार आहे आपलं बरोबर उत्तर. त्यानंतर पहा 70वा प्रश्न, 4/7 अधिक 3/7 छेद समान आहे म्हणजे अंशांची बेरीज होणार आहे. मग पहा 4 आणि 3 यांची बेरीज किती होणार आहे? 7/7. परंतु पहा विद्यार्थ्यांनो, पर्यायामध्ये 7/7 कुठं दिलं नाही. मग काय करायचं? आपलं काय उत्तर असणार आहे? पहा विद्यार्थ्यांनो, ज्यावेळेस अंश आणि छेद हा सारखा असतो त्यावेळेस दोघं एकमेकाला कॅन्सल करतात. 7 1 7 7 1 7 असं होतं आणि 1/1 म्हणजे काय? उत्तर 1 असतं. म्हणजेच त्यांचं उत्तर काय असणार आहे? 1. 2 नंबरचं पर्याय बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न पहा 71वा प्रश्न, खालपैकी एकूण किती विषम संख्या आहेत? विषम संख्या म्हणलेले आहे. मग विषम संख्या कोणाला म्हणतो आपण? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्यांना आपण विषम संख्या म्हणतो. ही समसंख्या आहे, ही विषम आहे, सम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे, ही देखील विषम आहे, ही देखील विषम आहे, ही सम आहे आणि ही सम आहे. मग पहा एकूण किती संख्या आहेत? 1 2 3 4 5 म्हणजे एकूण 5 संख्या या काय आहेत? विषम. 5 पर्याय 4 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलेले, त्याला तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, दशक स्थानी 8 हा अंक असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती? दशक स्थानी म्हणलेलं आहे म्हणजेच आपल्याला 81 ते 89 पर्यंतच मूळ संख्या घ्यायची आहे. मग पहा 81 ही मूळ संख्या आहे का? नाही. 82 सम असल्याने ती मूळ संख्या नसणार आहे. 83, मग पहा 8 9 10 11 83 ही मूळ संख्या आहे. 84 सम आहे म्हणून मूळ नसणार आहे. 85 एकक स्थानी 5 असल्यामुळे हे देखील संयुक्त संख्या आहे. 86 सम आहे, मूळ संख्या नसणार आहे. 87 पहा 7 2 14 आणि 15 यांची बेरीज 15 येते म्हणजे त्याला 3 ने भाग जाईल म्हणजेच हे देखील संयुक्त संख्या आहे. त्यानंतर 88 सम आहे, हे देखील काय असणार आहे? संयुक्त संख्या. आणि 89 काय आहे? मूळ संख्या. या 2 मूळ संख्या या आहेत ज्याच्या दशक स्थानी 8 हा अंक येतो. 9 10 11 12 2 हातचा 1 8 आणि 8 16 आणि 17 म्हणजे यांची बेरीज किती आली आहे? 172. तर पहा 172 कुठे दिलेलं आहे? 1 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 73वा प्रश्न, खाली दिलेल्या माहितीवरून कंसात दिलेल्या गणितीय क्रियेचे शाब्दिक उदाहरण तयार करावं. योग्य पर्याय निवडा. शेखरजवळ 200 रुपये, रेहानाजवळ 110 रुपये, पीटरजवळ 150 रुपये. बेरीज व वजाबाकी करायची आहे. बेरीज व वजाबाकी करून आपल्याला काय करायचं आहे? एक शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे. रेहानाजवळ, मग इथं पहा रेहानाजवळ किती आहेत? 110 रुपये. शेखर व पीटरपेक्षा किती रुपये जास्त आहेत? जास्त आहेत का रेहानाजवळ पैसे? नाही, म्हणून हे चुकीचं असणार आहे. तिघापैकी सर्वात जास्त रुपये कोणाकडे आहे? मग पहा तिघापैकी सर्वात जास्त रुपये कुणाकडे आहे म्हणलेलं आहे. तर हे वाक्य बरोबर होईल का? नाही, कारण आपल्याला बेरीज व वजाबाकी वापरायची आहे. पीटरजवळ शेखरपेक्षा किती रुपये कमी आहेत? पीटरजवळ शेखरपेक्षा किती रुपये कमी आहेत? हे देखील योग्य होणार नाही. पीटर व रेहानाजवळील एकूण रक्कम, पीटर व रेहानाजवळील पहा एकूण रक्कम ही शेखरपेक्षा किती रुपयाने जास्त आहे? ही शेखरपेक्षा किती रुपयाने जास्त आहे म्हणजेच अगदी बरोबर आहे. यात इथे आपल्याला काय करावं लागेल? बेरीज करावं लागेल. आधी 110 रुपये इथे तर पहा इथे आपल्याला काय करावं लागेल? आधी
रेहाना व पीटरच्या पैशांची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल आणि या आलेल्या बेरजेतून काय करावं लागेल, शेखरचे जे काही पैसे आहेत ते वजा करावं लागेल. म्हणजे बेरीज व वजाबाकी या दोन्ही क्रिया इथे उपयोगात येणार आहेत. म्हणून 4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 74वा प्रश्न, 2.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? 2.5 म्हणजे किती, 2 लिटर 500 मिली. 2 लिटर 500 मिली. 2 लिटर म्हणजे 2000 मिलीलिटर आणि 2500 हे उत्तर असणार आहे. 2500 मिलीलिटर म्हणजेच काय, 2.5 लिटर. 2 नंबरचं पर्याय हे बरोबर आहे, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न, खालपैकी योग्य विधान कोणते आहे? 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्येच असते. तर पहा 2 समसंख्या यांची वजाबाकी ही समसंख्याच असते, हे अगदी बरोबर आहे. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी एकूण 99 संख्या आहेत. 1 ते 100 या संख्यामध्ये 2 अंकी एकूण संख्या 99 असतात का? नाही. 2 अंकी एकूण संख्या फक्त 90च असतात. मग हे विधान चुकीचं आहे. 9 ही 1 अंकी सर्वात मोठी समसंख्या आहे. पहा 9 ही काय असताना विषम आहे, इथे म्हणलेले सम हे चुकीचं वाक्य आहे. 32 या संख्येला 6ने निशेष बघतो. 6ने निशेष भाग जातो का याला? नाही. कारण पहा 6 6 36 असतं, 6च्या पाड्यामध्ये 32 येत नाही, म्हणून हे देखील विधान चुकीचं आहे. म्हणजे योग्य विधान कोणतं आहे पहा बरं, 1 नंबरचंच, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता 3रीचं मराठी व गणित याचं संपूर्ण पेपर सोल्युशन पाहिलं. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंग्रजी व बुद्धिमत्तेचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत. तर भेटूयात आणखीन एक अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.